आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे राजूर घाट मार्गे बुलढाणा शहरात आगमन झाले। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात हजारो वारकऱ्यांनी पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे आज राजूर घाट मार्गे बुलढाणा शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली ही पालखी 33 दिवसात सुमारे 750 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर गाठणारी महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याच्या पालख्यांपैकी एक मानली जाते। मलकापूर, मोताळा आणि राजूर घाट मार्गे पालखी बुलढाण्यात दाखल होताच ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। शहरातील विविध ठिकाणी रांगोळ्या काढून फुलांची उधळण करत आणि पूजन करून पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले। वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले असून सर्वत्र भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाने बुलढाणा जिल्हा प्रशासन, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, इथले एसपी साहेब, सीओ, महसूल विभागात काम करणारी मंडळी, आरोग्यामध्ये काम करणारी मंडळी आणि विशेष करून पोलीस प्रशासनामध्ये चांगल्या प्रकारचं सहयोग, सहभाग, सहकार्य आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला सर्वांनी केलेला आहे। विशेष करून आज घाटामध्ये चालण्याचा आनंद पोलीस प्रशासनाने घेतलेल्या कष्टाचं ते फलित आहे की वारकऱ्यांना आपलं भजन करत करत, भगवंताचं नामस्मरण करीत करीत त्या प्रवासाचा, पायी प्रवासाचा आनंद घेता आला। याला कारण आहे बुलढाणा जिल्हा पोलिसांनी केलेलं कार्य आणि कष्ट।